सुरुवात करायचं का? बीड सुरू करायचं. 30/10/2023 बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार झाला त्या संदर्भातली आज लक्षवेधी आमदार म्हणून मी आज लक्षवेधी सभागृहामध्ये मांडले. पण जे काही उत्तर मला भेटले या लक्षवेधी संदर्भात ते समाधानकारक नाहीयेत. कारण का त्या दिवशी मी ज्या पद्धतीने लक्षवेधी मांडली की दुपारी 2 ते 2:30 असल्यापासून हा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला आणि रात्री 9 वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता. म्हणजे एक 7-8 तासमध्ये आमचं शहर हे तुटत होतं, फुटत होतं, जळत होतं. आमचे घर सुद्धा जळाले, आमचं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये वाचलं. पण माझा प्रश्न हा असा होता की एका तासामध्ये एखादी घटना झाली तर पोलीस प्रशासन तिथं पोहोचू शकतं किंवा उशीर होऊ शकतो. पण 7 तास जिल्ह्याचं ठिकाण जर जळत असलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या घराचा रस्ता ओलांडल्यानंतरच पोलीस मुख्यालय आहे, म्हणजे रिझर्व्ह फोर्स तिथं असतो, दंगल नियंत्रण पथक तिथं असतं. त्यांनी गाडीचे आणि महत्वाचे विषय म्हणजे जेव्हा हा जो काही हे खऱ्या अर्थाने जी मी परिस्थिती बघितली तर मराठा आंदोलनापैकी आणि ह्याचा काही संबंध नव्हता. हा एकदम वेल प्लॅन आणि ह्याच्यामधले जे 100-200 लोक जे होते असे ट्रेनिंगमध्ये सरळ गुन्हेगार होते. म्हणजे ज्या पद्धतीने ते सॅक वापरत होते, पेट्रोल बॉम्ब वापरत होते, फॉस्फरसचे बॉम्ब वापरत होते आणि 2 वाजल्यापासून 9 वाजल्यापर्यंत त्यांनी पूर्ण शहराची रेखी आधी केलेली होती. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ते कोडवर्डनी तिथं नंबरप्रमाणे जायचे. दुसरी गोष्ट त्यांच्यामधलं कुणाला काहीतरी थोडं जास्त कमी जास्त जर लागलं पळताना हे जे लोक आहेत म्हणजे हे पूर्ण ह्यांनी पायी गेल्या 7-8 तासमध्ये शहरामध्ये पायी आणि आजूबाजूला त्यांचे पोलीस होते. सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत या संदर्भातली. पण ज्या पद्धतीने गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की 5,000चा माव होता, पोलीस कंप्लेंटमध्येच 1,000चा माव होता. आणि सुरुवातीला जेव्हा ठराविक ह्या गुंडांनी जेव्हा चालू केलं तेव्हाच जर हे कंट्रोल जर झालं असतं तर ही परिस्थिती आमच्या शहरामध्ये कुणावरती आली नसती. माझी अजून एक मागणी या चौकशी संदर्भातली होती की या प्रकरणासंदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा. मी अजून एक सभागृहामध्ये बोलताना भावना माझी व्यक्त केली की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे की मराठा ओबीसी आणि मी हेही सांगितलं की माझं जे घर आहे किंवा बीड शहरामध्ये जे मला लोक जे दिसले ते हे वेल प्लॅनिंग करून आले होते. कुणाची तरी संबंध ह्यांचा समाजाचा आंदोलनाचा काही संबंध नाही, वेल प्लॅन्ड होतो. म्हणजे पोलीस एक यंत्रणा एखाद्याकडे बाजूला. मी हीही सभागृहाला विनंती केली की महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पुढे आमचं घर किंवा आमच्या संदर्भातलं करून जातीचं भांडवल करून महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ नका. काय हे करणारे सगळे कोऑर्डिनेटर होते. जे म्हणजे 2-2:30 वाजल्यापासून सगळ्या सीसीटीव्ही फुटेजला ज्या दुकानावरती गेले, पक्ष कार्यालयावरती गेले आणि ज्यांच्या घरावरती गेले हे सर्वजण हे कोऑर्डिनेटर तिथे होते. ह्यांना कोऑर्डिनेट एकामेकाला हे करत होते. हे नंबर सांगत होते की या नंबरवर जायचं त्या नंबर. पण एखादं दुकानवरती दगडफेक झाली किंवा एका पक्ष कार्यालय फोडलं जाळलं किंवा एखादं घर जाळल्यानंतर त्याच्यामधला तो कोऑर्डिनेटर कुणाला तरी फोन करून सांगायचा की इकडचं काम झालंय, आता या नंबरवरती जायचं. म्हणून हे वेल प्लॅन्ड होतं. सगळ्यात महत्वाचं तुम्ही हा विषय बघा, 7-8 तास जिल्ह्याचं ठिकाण जळत होतं आणि पोलीस तिथे असताना सुद्धा कुणी काही कारवाई केली नाही. म्हणजे आपल्याला जर शक्य जर झालं असतं तर बाजूच्या समजा ते म्हणतात की रिझर्व्ह पोलीस फोर्स तिथे नव्हता तर बाजूच्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यातून अंतर औरंगाबाद आहे, आजूबाजूच्या जिल्ह्यात 1.5 ते 2 तासामध्ये कुठूनही पोलीस बंदोबस्त आपल्याकडे तिथून आला असता आणि ही गोष्ट आपली टाळली असती. नाही, ही वस्तुस्थिती आहे
काय आहे, की शहरामध्ये काही ठिकाणी आंदोलन जे चालू होते जे प्रामाणिक आंदोलन करतात, पण मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आपण बघितलं तर लाख लाख 2-2 लाख समाज रस्त्यावरती उतरला, खडा सुद्धा कुठं उडून लागला नाही. पण या आंदोलनामध्ये हा वेगळा भाव दिसत होता. साईडला उभे राहिलेले आणि नाही, जे साईडला उभे राहिलेले लोक आहेत ज्यांचा कशा अर्थी सुद्धा संबंध नाही, त्या लोकांना त्याच्यामध्ये कशामुळे अडकवलं जाते मला कळत नाही. हा, मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे की पुढचा फोर्स म्हणजे आपण जरी फोर्स यायला तर 1.5 तासामध्ये बाजूच्या जिल्ह्यामधून फोर्स कधी पण बीड जिल्ह्यात आला असता. नाही बघा, हा विषय हे प्रकरण झाल्यानंतर ज्या पद्धतीने चित्र दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा या प्रकरणात आम्ही काही स्टेटमेंट केलं नाही, आम्ही तर स्वतः म्हणतोय की हे गाव गुंडांनी जाळलेलं, हे वेल प्लॅन्ड करून जाळलेलं, आणि कशा पद्धतीने स्टेटमेंट येतात ह्याचाच अर्थ आहे काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण करायचा काही लोकांचा विचार आहे. चौकशीमध्ये हे जे कोऑर्डिनेटर आहेत आणि ह्यांनी त्या ठिकाणी पुन्हा लोकांना बोललेत, ह्याचं मास्टर माइंड बाहेर आलं की 100% हे प्रकरण काय आहे पूर्ण महाराष्ट्राला कळेल. थँक्यू. नाही इथं नाही बोलायला पाहिजे ना.